ज्योतिताई, तू इथे? तुलाच बघत होते. मी काय करणार, कॉलेजमध्ये लेक्चरला बसलेले, आता जस्ट क्लासरूम मधून बाहेर आले. हो का? पण तुझे मित्र मैत्रिणी तर सांगत होते की तू स्टाफ रूम मध्ये. खोटं बोलले का ते? नाही नाही अगं ताई, खोटं का बोलतील. अगं काय झालं माहितीये का, आता जस्ट लेक्चर संपलं, मग मी क्लासरूम मधून बाहेर आले, मग मला थोडे डाऊट्स होते म्हणून स्टाफ रूम मध्ये गेले आणि मग सरांशी सगळं डिस्कस करून बाहेर आले. तेवढ्यात आठवलं की अरे माझी एक नोटबुक क्लासरूम मध्येच राहिली. मग ती घ्यायला मी क्लासरूम मध्ये गेले आणि जस्ट बाहेर आली आहे. लेक्चरलाच होते अगं मी. ताई, जाधव सरांचं लेक्चर आहे आता. त्यांच्या लेक्चरला लेट गेलं ना तर खूप ओरडतात अगं. मी जाऊ प्लीज? ठीक आहे, जा. पण पूर्ण कॉलेज केल्यानंतरच घरी यायचं, आधीमध्ये निघायचं नाही बाहेर. नाही, बाय. हो दादा 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 फोन उचला. दादा दादा फोन उचला. देवा. अरे यार, मला नको आहे कुठलं लोन क्रेडिट कार्ड. मी 100 वेळा फोन कट करतोय तरी कळत नाहीये का तुम्हाला? थांबा थांबा थांबा, फोन नका ठेवू. हे बघा, तुम्हाला लोन नकोय, तुम्हाला क्रेडिट कार्ड नकोय, पण मला हवंय ना. मग बँकेत फोन करा ना. हो, मला बँकेचं नकोय हो. मला लॉटरीचं पाहिजे, लॉटरीचं. काय? हो म्हणजे अहो, मी तुम्हाला काल भेटलेलो, तुम्हाला मी लॉटरीचं तिकीट दिलं जबरदस्तीनं. हा, तोच बोलतोय मी. बोल रे. काय रे, काल तू आमच्या मागे लागला होता जिंद्यासारखा की लॉटरीचं तिकीट घ्या, तिकीट घ्या. मग आता दिल्यावर परत कशाला पाहिजे रे तुला? हो, जबरदस्तीने दिलं, पण आता काय ना, त्याचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. तिकिटाची ना मला गरज आहे, म्हणजे मला ते तिकीट पाहिजे. तुम्ही एक काम करा ना, मला पत्ता सांगा, मी येतो ना तुमच्याकडे तिकीट घ्यायला. हा, लगेच येतो, लगेच. हा, पत्ता सांगा. माझ्याकडे नाही ते लॉटरीचं तिकीट. काय? तुमच्याकडे तिकीट नाहीये? मग कुठे? हा, त्या तुमच्यासोबत त्या तुमच्या मैत्रीण होत्या ना, त्यांच्याकडे असेल बघा तिकीट. 100 रुपयाचं लॉटरीचं तिकीट. हं, हे घे. हिला ना कदरच नाहीये. अहो, काल तुम्ही त्यांना एवढं चोरापासून वाचवलं, त्यांचे पैसे मिळवून दिले, त्यांच्याकडे असेल तिकीट. आणि असंही तुमच्या मैत्रीण आहेत ना. ती माझी मैत्रीण बित्रीण नाहीये, कळलं का? आणि मला काय एवढीच काम धंदे आहेत का? हा, इकडनं घे तिकड. तुला कशाला पाहिजे रे तिकीट? मोठा प्रॉब्लेम झालाय, मोठा. पण ते तुम्हाला नाही कळणार. त्या तिकिटाची गरज मला खूप जास्त आहे. हे बघा, मी तुम्हाला 100 रुपयाला तिकीट दिलं होतं का नाही, मी आता तुम्हाला 500 देतो, 500. पण प्लीज, अहो प्लीज, ते तिकीट मला द्या. एक मिनिट. ती लॉटरी कुठल्या पेपरमध्ये जाहीर होते रे? नित्यानंद. नित्यानंद का? नाही 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 नाही, नित्यानंद मध्ये अजिबात लागत नाही. अहो, तो पेपर तर उघडू पण नका. मी म्हणतो त्याला शिव पण नका. त्या पेपर मध्ये काय असले आकडे बिकडे काही येत नाही. नका शिव तो पेपर. अरे, कळलं मला तुला का पाहिजे लॉटरीचं तिकीट. तर M420 काय? तुमची काहीतरी गफलत होती बघा. M420 नव्हतं, M240 होतं, 240. अरे, तुला तर दाखवतो मी आता. हे बघ, मी कशाला खोटं बोलू. अहो, खरं सांगतोय तुम्हाला की ते M240च होतं. आणि हे बघा, मला त्या तिकिटाची खूप गरज आहे. मी भेटतो तुम्हाला, भेटून मला ते तेवढं तिकीट द्या. नाही नाही, तुला तर भेटणारच आहे मी, पण तिकिटासाठी नाही. तू तर गेला भेटते. कळतच नाही काय करायचं, कसं करायचं. या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या.
काम करून कितीही पैसे मिळवले तरी साखरपुड्याचा हा खर्च आवाक्या बाहेरचा वाटतोय. म्हणतात ते खरं आहे की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. हे ज्योती चहा. बरं ऐक, तुझा फॉर्म भरलाय मी. हा त्यांच्या अगं वेबसाईटचा जरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे थोडा वेळ लागला. पण आता काय टेन्शन घेऊच नको, मी सेटिंग लावली. पुढच्या 2 दिवसात तुला बॅच मिळतो का नाही बघ. किती बरं वाटलं माहिती हे ऐकून. बॅच नसल्यामुळे ना बऱ्याच गोष्टी करता येत नव्हत्या. मला कल्पना आहे, पण ज्योती आता बॅच मिळाला ना की बघ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय झालं? नाही म्हणजे आता तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत ना. तू खुश असला पाहिजे. काही अडचण आहे का? अडचण अशी नाही आहे, पण टेन्शन आहे जरा. ताईचं थोड्याच दिवसात साखरपुडा आहे. खर्च खूप आहे, पण पैसे अगदीच कमी. काय करायचं काहीच कळत नाही. ए मी काय म्हणते, रिक्षावरती कर्ज घेतलं तर? अभिजितच्या रिक्षावर कर्ज घ्यायचं? दुसरा काय ऑप्शन आहे? ठीक आहे, माझ्या ओळखीत एक जण आहे जे व्याजावर पैसे देतात. मी त्यांच्याशी बोलून बघतो, बघू काय होतंय का. हा हां. हॅलो. हां साहेब, मनोज बोलतोय, रिक्षा युनियन लीडर. हां नाही, ते ॲक्च्युली एका रिक्षावर कर्ज पाहिजे होतं. रिक्षावर कर्ज? हां सांग मॉडेल आणि नंबर सांग रिक्षाचा. म्हणजे 2015चीच रिक्षा आहे, मॉडेल तेच आहे, नवीन आहे. अहो नाही साहेब, म्हणजे साहेब मला माहीत असतं तर मला आत्ता तुम्ही बोललात तेव्हा कळलं ना. मला माहीत असतं तर कशाला फोन केला असता मी तुम्हाला. सॉरी या साहेब. काय झालं? अगं ज्योती, तुला माहिती आहे का, म्हणजे या अभिजितच्या रिक्षावर आधीपासून एक कर्ज आहे आणि त्याचे हप्ते अजून फेडले गेलेले नाही आहेत. काय? हा हे तेच म्हणाले. हे काही मला माहितीच नाही. दादा कधीच बोलला नव्हता याविषयी. नक्कीच दादाला काहीतरी मोठी नड असणार, नाहीतर काहीतरी महत्वाचं असल्याशिवाय कर्ज नाही घेणार तो. घरच्यांना तर ही गोष्ट मी सांगू शकत नाही आणि हे कर्ज तर फेडावं लागेल. दादा नंतर त्याचं कुठलंच कर्ज मी मागे ठेवणार नाहीये. दादाने नक्कीच हे कर्ज घरच्यांसाठी, आमच्याच भल्यासाठी घेतलं असणार. त्याची परतफेड करायची जबाबदारी माझीच आहे. दादा तू नको टेन्शन घेऊ, तुझी बहीण आहे ना, करेल सगळं.